वर्धा जिल्ह्यात तसेच राज्यात ग्रामीण भागात रुग्णालय वाढवा, बेड वाढवा अशी मागणी होत आहे. परंतु या मागणीसाठी ऑक्सिजनची उपलब्धता किती आहे हे पडताळून पाहण्याची गरज आहे. ऑक्सिजनच नसेल तर बेड आणि रुग्णालय काय कामाचे असा प्रश्न शासनापुढे उभा आहे. रायपूर, ओरिसा यासह इतर राज्यातूनही महाराष्ट्रात ऑक्सिजन येत आहे. पण इतर राज्यात देखील रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागात रुग्णालय आणि बेड वाढविता येणार नाही. मनुष्यबळ देखील कमी पडत आहे. सर्वत्र मनुष्यबळाचा अभाव आहे अशी प्रतिक्रिया वर्धा येथील पालकमंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्याला इथे आपण सगळेजण आला त्याबद्दल आपलं मनापासून सगळ्यांचं स्वागत. आपण सगळ्यांनी अशा या परिस्थितीमध्ये सामान्य माणसाचं हित लक्षात घेता शासनानं मदत करावी अशा प्रकारे राज्य ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याला विनंती करतो. काही गोष्टी नक्कीच आपल्याला आपल्या माहितीत आणल्या पाहिजे. या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षीसुद्धाही जेव्हा पहिल्यांदा कोविडचा हाहाकार झाला होता त्यावेळेस जिल्ह्यातल्या यंत्रणेने जिल्ह्यातल्या ज्या सेवाभावी संस्था त्यांनी जिल्ह्यातल्या प्रसारमाध्यमांनी एकत्र येऊन एक चांगल्या प्रकारचं उदाहरण राज्यामध्ये उभं केलं आणि महाराष्ट्रामध्ये वेल मॅनेज जिल्हा म्हणून त्यावेळेस एक ख्याती मिळवली. त्याच प्रकारे आजही वाटचाल चालू आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही जी दुसरी वेव आहे ही थोडी जास्त तीव्र आणि हानिकारक आहे. या जिल्ह्यामध्ये सगळा अधिकारी वर्ग, सगळ्या डॉक्टर्स सोबतच त्या डॉक्टरच्या मदतीला असलेला पॅरामेडिकल स्टाफ हे रात्रंदिवस एक करून शासनाच्या सगळ्या निर्देशासन आणि आदेशाचं पालन करत आहे. आपल्याकडनं ही मोठी साथ मिळते आहे हे पुन्हा सांगायची गरज नाही. त्याबद्दल आपलं मनात सगळ्याचं मनापासून कौतुक. एखाद्या वेळेस एखादा अधिकारी आपलं मनोगत व्यक्त करत असताना थोडा उशीर होत असेल तर ते आपण सांभाळून घ्यावं ही सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. पण ज्या उपलब्ध त्यासुद्धा सांगितल्या पाहिजे. या जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्याचं सुद्धाही पेशंट्स मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भरती आहे आणि त्यांना मदतीचा हात देण्यात येऊन आलेला आहे. मग त्याच्यामध्ये चंद्रपूर जिल्हा असो, नागपूर जिल्हा असो, गडचिरोली जिल्हा असो, अमरावती जिल्हा असो की यवतमाळ जिल्हा असो, ह्या सगळ्या जिल्ह्यातले पेशंट्स त्यांना ह्या वर्धा जिल्ह्यामध्ये उभं असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त होऊन आलं. ही गोष्ट तेवढीच खरी. मी ऑक्सिजन संबंधी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अडचण आहेच. उत्तम गालवाचं ऑक्सिजन उपयोगात आणून राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या आदेशाप्रमाणे तिथे मोठे कोविड सेंटर उभं करण्याचा जो उपक्रम आहे त्याचाही झपाट्यानं त्याची कारवाई सुरू आहे. लवकरच ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पण माझी एक या जिल्ह्यामध्ये पेशंट्सला हाताळण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं जी कार्यप्रणाली झाली आहे त्याचा एक चांगला असा आतापर्यंतचा आमच्याकडे अनुभव आहे. सेंट्रलाइज सिस्टम जी केली, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंट्स आल्यानंतर तिथे सेंट्रलाइज सिस्टम करून त्या पेशंटला नेमकं कुठल्या लेवलच्या ट्रीटमेंटची गरज आहे हे जाणून घेऊन तशा प्रकारचं
त्याला तो बेड आणि ती जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याच्यामुळे पेशंट फिरून आलेला आहे, पेशंटला बेड मिळत नाही, पेशंटला वेळेच्या आत ती उपचार होत नाही. ही जी थोडी विस्कळीतपणा होती ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जागेवर आलेली ही गोष्ट तेवढीच खरी. आणि आपण सगळेजण मिळून आपण आपला हा सहकार्याची भूमिका ह्या महाराष्ट्र दिनी संकल्प करू आणि पुढं त्या ठिकाणी एवढंच सांगतो मी आपल्याला. तालुक्याच्या ठिकाणी बेड वाढवा अशी काही लोकांची मागणी आवर्जून असते आणि असायलाही पाहिजे. कारण एखादा पेशंट आजारी झाला तर जवळच दवाखाना असलं पाहिजे. साधारणतः सगळ्या लोकांची अपेक्षा आहे, ती गरजही आहे. पण ऑक्सिजन जी उपलब्ध होते आपल्याला, ते ऑक्सिजन काही तातडीनं उपलब्ध होईल अशी काही आजही परिस्थिती नाही. ह्या महाराष्ट्राला ऑक्सिजन रायपूरहून येत आहे, ह्या महाराष्ट्राला ऑक्सिजन ओरिसामधून येत आहे, ह्या महाराष्ट्राला ऑक्सिजन इतर राज्यातनं जे येत आहे, दुर्दैवानं त्या राज्यामध्येही आपल्या महाराष्ट्राला मिळणारा कोटा हा त्यांची तिथे मागणी वाढल्यामुळे त्याला कुठेतरी कॅप लावलेला आहे. म्हणून महाराष्ट्राकडनं त्याच्यावरही प्रश्न निकाली काढण्याच्या बाबतीत पाठपुरा सुरू आहे. आणि म्हणून एखादी मागणी आम्ही इथे हॉस्पिटल बेड वाढवा जी येते ती मागणी मान्य करायच्या अगोदर ऑक्सिजनची उपलब्धता किती आहे हे पाहून केलं पाहिजे. आपल्या सगळ्याला माहिती आहे की एखादा पेशंट कोरोनाचा ग्रस्त झाला आणि तो त्या कोरोनाच्या सेंटरमध्ये गेला, तो त्याला ते कोरोना केअर सेंटर आहे का, तिथं ऑक्सिजन बेड आहे का, तिथे व्हेंटिलेटर आहे का, की तिथं काय व्यवस्था आहे याचं त्याला काय त्याला एवढं समजते. आणि स्वाभाविक तो त्याचा अधिकारी आहे की तो तिथे एकदा आला म्हणजे त्याला जेवढा त्रास होते त्या सगळ्या त्रासावर त्याच्यावर उपचार झाला पाहिजे, ही त्याची कल्पना आणि मागणी ही रास्तच आहे, ती झाली पाहिजे असं आमचं मत आहे. आणि म्हणून जोपर्यंत पूर्ण व्यवस्था आपल्या आटोक्यात येत नाही तोपर्यंत आपण नवीन सेंटर उघडू नये असं त्या ठिकाणी तरी माझा त्या ठिकाणी मानस आहे. आणि मला असं वाटतं की कारण पेशंट सिरियस झाला आणि वेळ समजा हलवायचा असला, वेळ नाही तर आपल्याला त्याला असं म्हणता येणार नाही नाही तू सिरियस झाला, माझ्याकडे व्हेंटिलेटर नाही आहे, माझ्याकडे ऑक्सिजन नाही, तू निघून जा असं म्हणता येणार नाही. कारण तो अमानुषपणा आहे. आणि म्हणून आपण आपल्या इथे सेंटर जरी जास्त नाही उघडले पण आहे त्या व्यवस्थेमध्ये पूर्ण फॅसिलिटी उपलब्ध करून देणे आपली भूमिका आहे आणि ती आपण त्या ठिकाणी पार पाडतो. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.